जी मान्यता रद्द करावी अशी मागणी केली। त्यावर संदीप देशपांडे म्हणतात की महाराष्ट्रात भया लोकांना राहू द्यायचं की नाही बघावं लागेल। कुणाची मान्यता? मनसेची मान्यता रद्द करण्यासाठी उत्तर भारतीय सेनेने याचिका दाखल केली। मला वाटतं की राज ठाकरे आमचे मित्रच आहेत, लोकसभेमध्ये ते आमच्या सोबत होते, पण आम्हाला काय फायदा झाला नाही। विधानसभेमध्ये ते आमच्या सोबत नव्हते, तरी सुद्धा आम्ही एवढ्या 237 जागा निवडून आणल्या। त्यामुळं राज ठाकरे यांची मराठीच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत की मराठी बोललं पाहिजे, मराठी शिकलं पाहिजे, दबाव आणून तू मराठी बोलच अशा पद्धतीची भूमिका योग्य नाही। मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे, मुंबईमध्ये सगळ्या राज्याचे लोक तिथं आहेत आणि मुंबईने आपलं जे व्यापक जे रूप आहे ते सगळ्या देशाला दाखवलेलं आहे। त्यामुळं बोर्ड मराठी असावे ते ठीक आहे, पण सगळेच बोर्ड मराठी राहिले तर ज्यांना मराठी वाचता येत नाही, मराठी वाचता आलं पाहिजे, पण फॉरेनर कुणी आले तर त्यांना मराठी वाचता येणार नाही, त्यांना तिथं इंग्लिश बोर्ड असला पाहिजे। तर मराठीची भूमिका त्यांची ठीक आहे, पण अशी दादागिरी करणं योग्य नाही आणि बँकांमध्ये मराठीमध्ये व्यवहार करा असं म्हणणं म्हणजे आपली इकॉनॉमी कोलॅप्स करण्यासारखं आहे, आपल्या सगळ्या बँका उद्ध्वस्त करण्यासारखं आहे। आपली इकॉनॉमी जेवढी आपल्याला आपण वाढवत आहोत तर बँका त्यांना मराठी माणसांना घ्या ही मागणी ठीक आहे, म्हणजे लोकल लोकांना मॅक्झिमम नोकऱ्या मिळाल्या पाहिजे या त्यांच्या मताशी मी सहमत आहे, पण मराठीमध्ये व्यवहार सगळा बँकांचा करा या मताशी आम्ही सहमत नाही। त्यामुळं उत्तर भारतीय काय कोर्टामध्ये गेले असतील, परंतु सरकारने ज्या संबंधामध्ये निर्णय घेतला पाहिजे, माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ठोस अशी भूमिका घेतली पाहिजे आणि राज ठाकरे यांची जी भाषा आहे ही कुठे थांबली पाहिजे। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।